त्यांनी सांगितलं की ह्या युवकांमध्ये ही जागृती करणं किती गरजेचं आहे की एक युवा निर्माणाकडून राष्ट्र निर्माणाकडं जायला पाहिजे. यातूनच चांगली राष्ट्रनिर्मिती होऊ शकते. यासाठी युवा निर्माण करताना त्यांच्यामध्ये चांगले राष्ट्रनिर्मितीचे विचार रुजले पाहिजेत. त्यांच्यामध्ये सामाजिक भान, सामाजिक जाणीव असली पाहिजे. याकरिता आमची ही महाराष्ट्र सद्भावना सायकल यात्रा चालू आहे. समाज प्रबोधनासाठी किती वेळ तुम्हाला द्यावे लागते? कुठून कुठून लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात? लोकलचे सहभागी शहरातले होतात का असे ग्रामीणतले पण लोक सहभागी होतात? शहरी आणि ग्रामीण दोन्हीही मिळून लोक सहभागी होतात. यामध्ये आता आम्ही अहिल्यानगरहून नांदेडला आलो. नांदेडपासून गुरुद्वारामधून आमची ही सायकल यात्रा सुरू झाली. नांदेडमधून मग हिंगोलीमधून परभणीमध्ये आलो आणि परभणीमधून आता आम्ही परळीला आलेलो आहोत. आणि यानंतर आमचा प्रवास सुरू राहील पुढे अंबाजोगाई, लातूर, धाराशिव, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि मग त्या